समचरण दृष्टी देवारी साधी
समजन दृष्टी विजेवरी जाती समजन दृष्टी विजेवरी जाती समजन दृष्टी विजेवरी जाती
त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तार भावाजी सद्गुरु दास अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोजी तेजस स्फुरिति प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थं मृत्युमजनेन देवम् ॐ नमो ज्ञानेश्वर तुमचा अनुग्रह लाधरो पवन झालो जगतरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दिवा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती विठाल समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझे हरी वृत्ती राहो अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे दुषित जणी जडू देशी तुका म्हणे त्याचे कळले आम्हा भर्म जे जे कर्म धर्म नाशिवंत अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा प्राप्तस्थली प्राप्त प्रसंगी सेवेकरता घेतलेला अभंग महान वैराग्याचे महामेरू संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराया यांचा 4 चरणाचा असा अभंग आहे आणि भगवान बिरदेवाची पवित्र नगरी देवाची नगरी पट्टण कोडोली या बिरदेवाच्या पवित्र या मंदिरामध्ये सज्जनो चालू असलेला अखंड हरिनाम सोहळा तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी ना ज्ञानेश्वरीचं पारायण आणि या पारायणाचे व्यासपीठ चालक आमचे परम आदरणीय वंदनीय हरिभक्त परायण लाला महाराज तसेच आमचे बाळाई महाराज डॉक्टर साहेब भोपरीहून आलेले आमचे अशा प्रकारचे सगळे भक्त मंडळी काका आहेत भोपरीकर मंडळी आहे सज्जनो आज सेवा करताना खूप आनंद वाटतोय मला अतिशय खूप समाधान वाटते संत कृपा झाली इमारत फळा आली ज्ञान देवे रचला पाया उभारले देवालया नामात्रयाचा किंकर जेने केला विस्तार जनार्दन एकनाथ घाम दिला भागवत आणि तुका झाला कळस
आणि भजन करा सावकाश. शेवटचं चरण आहे बहिणाबाई. संत बहिणाबाई आपल्या गुरु परंपरा सांगतात, निरूपण आले ओझा बहिणी फळकते ध्वजा. अशी बहिणाबाई आमची आज कीर्तनाला उभे आहेत. सज्जनो, खूप यारे लहान थोर याती बलत्या नारी नर. अशा प्रकारे या वारकरी संप्रदायाचा फार मोठा विस्तार आहे. म्हणून तुकोबाराय आपल्या भगवान परमात्म्याचं वर्णन, जो आराध्य दैवत आहे, परम ब्रह्म परम धामम पवित्रम परमम भवान पुरुषम शाश्वतम दिव्यम आदि देवम अजमिवम, अशा त्या भगवान परमात्म्याचं काय वर्णन करतं तुकोबाराय. काय संतवाणी आहे. संतवाणी जीवनाला मंगल करणारी आहे. संतवाणी जीवनाला पवित्र करणारी आहे. संतवाणी जीवनाला सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सविजता चार मुक्ती प्रदान करणारी संतवाणी आहे. म्हणून आज भगवान वीरदेव जन्मोत्सव देवाचा आणि या जन्मोत्सवाच्या निमित्तानं ऐका, संत महात्मे स्वतः येतात. जीवाला यावं लागतंय आणि परमात्म्याला आणावं लागतंय. आणि याला रूपावळे करुणे खरे हरिदासी देवाला आणावं लागतंय, जीवाला यावं लागतंय. आणि संत महात्मे मात्र आम्ही वैकुंठवासी कारण अशी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. संत महात्मे स्वतंत्र येतात. जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर. भगवान बिरदेवाच्या जन्म उत्सवाच्या निमित्तानं पहिल्या दिवसाची सेवा आहे. काय जगद्गुरु तुकोबारायांनी बोलावं, आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने शब्दाचीच शस्त्रे यज्ञ करू. शब्द हा आमच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जनलोका तुका म्हणे पहा. शब्देची देव आणि शब्देची गौरव पूजा करू. काय शब्द आहे. संत वाणी अमर करणारी वाणी आहे. प्रेम की है गंगा ऋषियों की अमर वाणी. प्रेम की है गंगा ऋषियों की अमर वाणी. संत वाणी अमर करणारी आहे. तरले तरती हा भरवसा नामधारकांचा ठसा. काय शब्द आहेत. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. अभंगाचं चिंतन पहा. चिंतने चिंतने तद्रुपता बोलायचे बोले जेणे बोले विठ्ठल डोले. प्रेम सर्वांगाचे ठाई वाचे विठ्ठल रत्नाई. ज्ञानोबा म्हणतात साच आणि मवाळ वितले परिरसाळ शब्द जैसे कल्लो अमृताची. असं बोलावं. सज्जनो, कीर्तनाची मर्यादा आहे. भक्ती ज्ञानाविरहित गोष्टी इतरांना कराव्या. प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. जेणेकरून मूर्ती अंतरी ठसावी श्रीहरीची.
मर्यादा आहे कीर्तनाची. म्हणून तुकोबाराय काय शब्द बोलता, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी ते ते माझे हरी वृत्ती राहो. काय शब्द आहे, भगवंताचे चरण समाय. देवा याचा भावार्थ जर पाहिला थोडक्यात, देवा समचरण दृष्टी विटेवरी साजिरी समान आहे, एकच कर ते ते माझे हरी. हरी संबोधन आहे, वृत्ती राहो. वृत्ती अंतकरणाचा धर्म आहे. अंतकरण चतुष्ट मन बुद्धी चित्त आणि अहंकार हे अंतकरण चतुष्ट आहे. वृत्ती राहो देवा, या ते वृत्ती राहो म्हणतात. समान तुझे समचरण आहे. त्या ठिकाणी समय याचा अर्थ खट न हट या रे, शुद्ध होणे जा रे, दवंडी पीठ विभावे चोखा मेळा, टाळी वाजवावी उडी उभारावे, वाटती चालावी पंढरीची, टाळी वाजवावी. समचरण समान आहे देवा. तू कोणी तुझ्याकडे येऊ दे, त्याला समानतेचा मोक्ष देणारा उदार चक्रवर्ती, वैकुंठीचा भूपती, कुंडलिकाच्या प्रीती विटे उभा राहिला. धन्य धन्य पांडुरंग, सकळ दोषा होय भंग, पूर्वज उतरती सांग, पंढरपूर देखलिया निरा भिवरा पळता दृष्टी, स्नान करता शुद्ध सृष्टी, अंकित तो वैकुंठ प्रती, ऐसा परमेष्ठ बोलिला. तेथे एक शेत दिले अन्न, कोटी कुळाचे होय उधरण, कोटी याग केले पूर्ण, ऐशमय मान या क्षेत्रेचे, धन्य धन्य पांडुरंग. असा परमात्मा तो कसा आहे, वाट पाहे उभा भेटीची आवड, वाट पाहे उभा भेटीची आवड, वाट पाहे नुसतं उभा नाही, वाट पाय उभा. अनेक अवतार घेतले, अनंत अवतार घ्यायची भक्त
अतिशय चिंतन महत्वाचं आहे. समचरण दृष्टी याच्यावर चिंतन आहे. पहिला अवतार घेतला मत्स्य अवतार. मत्स्य अवतार घेऊन भगवंतांनी महाराज त्या वेद चोरून नेले शंकासुराने. आणि वेद चोरून नेल्यावर वेदच गेले. वेद अतिशय महत्वाचा आहे. वेद हा अपौरुषी आहे. आणि वेद चोरून नेल्यावर भगवान परमात्म्याने मत्स्य अवतार घेतला, शंकासुराला मारला आणि वेदाची स्थापना केली. वेदाची स्थापना केली, शंकासुराला मारला. पण देवाने वाट कोणाची पाहिली नाही. चला कच्छ अवतार घेतला देवाने, कासवाचा अवतार. तो अवतार श्रीमंत लोकांसाठी आहे, देवासाठी आहे. भागवतामध्ये फार चिंतन आहे. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी तवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वै नमः. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः. म्हणून भागवतामध्ये सुंदर चरित्र आहे. कच्छ अवतार, कासवाचा अवतार घेतला. कासवाचा अवतार घेऊन देव आणि दानवांचं त्या ठिकाणी मला समुद्र मंथन बघा. दुर्वास ऋषी आले आणि आज एकादशी आहे. एकादशीचं नाव काय? मोहिनी. अतिशय अपूर्व योग आहे हा, वर्षातून आहे हा. आज मोहिनी अवतार देवाचा. अनंत अवतार भगवंताने घेतले, त्याच्यातला मोहिनी अवतार अतिशय महत्वाचा अवतार आहे. मोहिनी अवतार फार महत्वाचा अवतार आहे. कच्छ अवतार घेतला. त्याचा अवताराचं प्रयोजन असं आहे, दुर्वास ऋषी आले. संकट बघा, म्हणून साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुग. संताला देऊ नका काही, साधूला देऊ नका, पण संताचा अपमान करू नका. देवाचा राजा इंद्र ऐरावतावर बसून चालला आणि दुर्वास ऋषी आले. दुर्वास ऋषी महान ज्ञानी आहे, अतिशय ज्ञानी आहे. ज्ञानी असून क्रोधी फार आहे. दुर्वास ऋषी ज्ञानी आहे पण क्रोध आहे. त्यांनी काय केलं, आपल्या गळ्यातली माळ इंद्राला दिली. बाबा ही माळ घे आणि माळ घेऊन तू सदैव विजय होशील. देवाचं राज्य कायम राहील तुमचं, दानवाचं राज्य येणार नाही, तुमचंच राज्य येईल. माळ दिली कोणी? दुर्वासाने. कोणाला? इंद्रदेवाला. मग इंद्रदेवाने माळ घ्यावी ना, तिचा आदर करावा ना. ती माळ घेतली, माळ टाकून दिली खाली. त्या ऐरावत, त्यांचा जो ऐरावत हत्ती आहे, त्यानं ते पायाखाली तुडवली. राग आला ऋषीला. अरे मी दिलेली माळ आहे तुला, पुष्प आहे, आणि तू हत्ती खाली पायाखाली तुडवतोस, जा, माझा शाप आहे तुला. तुमची जी संपत्ती आहे, इंद्र लोकाची संपत्ती, सगळी समुद्रात बुडून जाईल. म्हणून सगळी संपत्ती, पारिजातक, लक्ष्मी, अमृत, चंद्र, 14 रत्न समुद्रात सगळे बुडले. आणि समुद्रात बुडल्यावर देवाचं राज्य गेलं, दानवाचं राज्य आलं. सांगितलं आता समुद्र मंथन करायचं आहे. शेष नारायणाचं महाराज वासुकी नावाच्या सापाचा दोर केला आणि मंदार नावा पर्वताची रवी केली आणि समुद्र मंथन चालू झालं. त्यावेळेला तो पर्वत, मंदार नावाचा पर्वत खाली चालला. तेव्हा देवाची त्यांनी स्तुती केली. आता हा पर्वत जर खाली गेला तर समुद्र मंथन होणार नाही. म्हणून देवांनी भगवंताची स्तुती केली. यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्रमरुतास स्तुवन्ति देवस्तवैर वेदैः साङ्गपद क्रमोपनिषदैर गायन्ति यं सामगा ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यशान्तर्न विदुसुरासुरगणा देवाय तस्मै नमः. सगळ्या देवाने भगवंताची स्तुती केली आणि भगवंताने जो अवतार घेतला कच्छ म्हणजे कासवाचा, आणि तो पर्वत मग देवाने झेलला आपल्या पाठीवर. त्याच्यातून जे काही निघालं 14 रत्न, त्याच्यातून अमृत निघालं. आणि अमृत निघाल्यावर देव आणि देवामध्ये भांडणं चालू झाले.
त्याच्यात देवाने अवतार घेतला मोहिनी. आजची एकादशी अतिशय महत्वाची आहे. म्हणून त्याचं वर्णन त्या ठीक आहे. त्यानंतर सगळ्यांना सगळं मिळालं. कच्छ अवतार घेऊन देवानं कोणाची वाट पाहिली नाही. म्हणजे मत्स्य अवतारात वाट नाही, कच्छ अवतारात वाट कोणाची पाहिली नाही. देवानी वरा अवतार घेतला. वरा अवतार घेऊन हिरण्यक्षाला मारलं. हिरण्यक्षानं काय केलं? पृथ्वीच चोरून नेली पाताळामध्ये. हिरण्यकश्यपूचा भाऊ हिरण्याक्ष त्यानं पृथ्वी आपल्या बगल्यात घेतली आणि पृथ्वी चोरून नेऊन त्याला पाताळात नेली. ब्रह्मदेवाने चिंता मग्न केली. आता पृथ्वीच नाही म्हणल्यावर लोक कुठं राहतील? म्हणून राजाला सांगितलं तुम्ही उत्पत्ती करा. उत्पत्ती करा बरोबर आहे, पण लोक कुठं राहतील? तेव्हा ब्रह्मदेव ध्यान मग्न झाले. त्यांच्या नाकातून निघाला तो वराह भगवान. आणि वराह भगवान निघून त्यांनी एकदम समुद्रामध्ये झेप घेतली, उडी मारली. हिरण्याक्षाला पकडलं. हिरण्याक्षाचं आणि वराह भगवंताचं युद्ध झालं. हिरण्याक्ष मारला आणि पृथ्वीची स्थापना केली. बरोबर आहे, पृथ्वीची स्थापना केली. पण वराह भगवंताने वाट कोणाची पाहिली नाही. मत्स्यावतारात वाट नाही. कच्छ वराह नृष्यावतार घेतला. प्रल्हादा कारणे स्तंभी अवतार केला. नृष्यावतार माहित आहे तुम्हाला? आता नृष्य जयंती आहे. प्रल्हादानं अवतार घेतला. हिरण्यकश्यपूनं छोट्या प्रल्हादाला, आता राक्षस लोक होते, एवढा त्रास दिला. त्याचं कारण माझ्या भावाला मारलं ना त्याने. हिरण्यक्षाला मारल्यामुळे भावालाच हिरण्यकश्यपूनं घनघोर तपश्चर्या केली. ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं. सांगितलं मला अमर व्हायचं आहे. सांगितलं बाबा रे, हा मृत्यूलोक आहे, येथे नाही उरो आले अवतार येरते पामर जीव किती. हा मृत्यूलोक आहे. मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकजेल कौलाची श्रवणी कैशी सुखनिंद्र अंतरणी इंगळाच्या. बाबा हा मृत्यूलोक आहे. जो इथं आलेला आहे ज्याचं बारसं झालं त्याचं तेरसं होणार आहे. 13वे आहेच. जो खाट्यावर आला तो ताटेवर जाणार आहे. हा मृत्यूलोक आहे. सांगितलं मला अमर व्हायचं आहे. अमर होता येणार नाही. ब्रह्मदेव म्हणले काय पाहिजे बोला. ब्रह्मदेव म्हणले मीच मरणार आहे, मलाच मरण आहे. एकाने काय केलं? देवीची उपासना केली. आणि देवीची उपासना करून देवी प्रसन्न झाली. विचारायला देवी प्रसन्न झाली. काय पाहिजे सांग. काही मला घोडा पाहिजे म्हणले. अरे देवी म्हणले मीच गाढवावर बसलेली आहे, तर तुला घोडा कुठून देऊ? मीच गाढवावर आहे. असं ब्रह्मदेव म्हणले अरे मीच मरणार आहे, अमर कुठं होशील? ठीक आहे, मला रात्री मरण नको आहे. ठीक आहे, दिवसा मरण नको. ठीक आहे, अस्त्रातून मरण नको. ठीक आहे, शस्त्राकडून नको. ठीक आहे, मानवाकडून नको, दानवाकडून नको. मला मरण नकोच आहे. ब्रह्मदेवाने तथास्तु म्हणलं. तथास्तु. ब्रह्मदेवाला माहिती आहे आपला बाप कसा आहे. चतुरातो शिरोमणी. चतुरातो शिरोमणी.
संसार महाराज पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जननी जे टेन्शन हे संसार आहे हा प्रपंच असा आहे आणि का दुःख सांगू मी किती सकल संसार नसाय पाषाण फुटती भयकाप चित्ते रलाशी हा प्रपंच असा आहे मी आणि माझं मी आणि माझं माणूस म्हणते मी केलं नाही बाबा तू नाहीच करणारा कोणीतरी वेगळा आहे एक दृष्टांत आठवलं म्हणून सांगतो अभंगाची सुरुवात आहे समचरण दृष्टी चिंतन आहे का मी आणि माझं पट्टण कोंडणीची मुलं मुंबईला गेले आणि आता मुंबई आहे जातात लोक मुंबईला मुंबई ट्रेनमध्ये बसले परत वापस येताना आपल्या कोल्हापूरच्या ट्रेनमध्ये बसले त्याच्यामध्ये एक स्त्री बसली श्रीमंताची बाई तिच्या हातामध्ये सोनं गळ्यामध्ये सोनं तिच्या अंगावर कपडे जबरदस्त आता आपले साधे भोळे मुलं आमचे भोळे बाबळे त्यांनी पाहिलं काय श्रीमंती आहे तिच्या हातात सुटकेस होती ब्रीफकेस काय जबरदस्त होती काही चोर तिच्या मागे लागले श्रीमंती बघून 2 चोर तिच्या मागे लागले कल्याण स्टेशन आलं आणि ती उतरली पण उतरताना सुटकेस तशी ठेवून उतरली ते चोरच त्या चोराने म्हटलं बरी गेली पिढा सुटकेस तर मिळाली ते दोन चोर म्हणले ही सुटकेस माझी आहे दुसरा म्हणला तुझ्यापेक्षा आधी माझं आहे मी आधी बघितलेली आहे दुसरा म्हणला नाही ही सुटकेस माझी आहे दोघांचा कालवा चालू झाला आणि रेल्वेमध्ये पोलीस लोक असतात आता मी विदर्भातूनच आलो ट्रेननं आलो एक्सप्रेसनं पोलीस लोक म्हणले काय चालू आहे म्हणले साहेब ही सुटकेस माझी आहे दुसरं म्हणलं नाही साहेब सुटकेस माझी आहे बरं तुमची आहे ना चाबी द्या ना काय म्हणले बा चाबीच विसरली म्हणली हरवली आता पोलीस खात्याला ब्रह्मदेवाने स्वतंत्र अक्कल दिलेली आहे त्या पोलिसाने विचारलं नालाय काय ते सुटकेस यांचे नाही आहे ओळखलं ज्या ती चाबी नाही यांच्याकडे त्यांची सुटकेस यांचे नाही आहे सांगितलं थांबा आपण काढूया उघडूया सुटकेस पोलीस लोकांनी सुटकेस फोडली उघडली पाहिलं तर त्याच्यात मेलेलं मूल अर्भक 6 महिन्याचं मूल मेलेलं आता उघडल्याबरोबर ते चोर म्हणले दुसरा म्हणला सुटकेस माझी नाही तो म्हणला सुटकेस माझी नाही आता सुटतील काय अरे भामट्यो आधी काय म्हणत होता सुटकेस माझी आहे सुटकेस माझी आहे पण त्याच्यात काय निघालं तसं हा देह आहे ना हा देह नाशिवंत पुत्राचा बाबा तेथे मनुष्याचे काय बाबा हे देह काळाचा आहे धन कुबेराचा आहे म्हणून सज्जनो भगवंताने वरा अवतार घेतला नृष्य अवतार घेतला अवतार घेऊन प्रल्हादाला राज्यावर बसवला त्याला मोक्ष दिला पण देवानं वाट कोणाची पाहिली नाही इथं होतो आपण नृष्य अवतार घेतला प्रल्हादाला राज्यावर बसवला पण वाट कोणाची पाहिली नाही त्यानंतर मत्स्य कच्छ वराह नृष्य परशुराम अवतार घेतला देवाने क्षत्रिय उन्मत्त क्षत्रियांना मारला धर्माची स्थापना केली पण वाट कोणाची पाहिली नाही राम अवतार घेतला मंगल भवन अमंगल हारे द्रौ दशरथ
वचनी आहे, राम राज्य झालं, पण देवाने वाट पाहिली नाही, शरीरमध्ये आपलं शरीर अर्पण केलं, कृष्ण अवतार घेतला. महाराज यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे धर्मरक्षावया अंशांश आवेश कला पूर्ण आणि परिपूर्णता अवतार घेतला. पण भगवंताने कृष्णदेवाने सुद्धा कोणाची वाट पाहिली नाही. पण जो विटेवरचा उभा आहे, नेनू ब्रह्म मार्ग चुकले, उघडे पंढरपूर आले, भक्त पुंडलिके देखिले आणि उभे केले विटेवरी. तो हा विठोबा निदान तो परमात्म्याने तो कसा उभा आहे हो, वाट पाय काय वर्णन आहे शब्दात संत महात्म्याचे. तो नुसतं उभा नाही तर तो वाट पाय उभा आहे. त्याचं वर्णन जगद्गुरु तुकोबाराया अभंगाच्या पहिल्या चरणात वर्णन करतात. साजिरी परमात्मा साजिरे ते माझे हरिवृत्ती राहो. आणि का नरके माईक पदार्थ माईक पदार्थ म्हणजे दुःख देणारे ते माझे अर्थ नको देवा. हा प्रपंच दुःखानं बांधलेला आहे का. म्हणून एक दृष्टांत सांगतो. छोटे छोटे मुलं आहेत त्यांच्यासाठी दृष्टांत आहे. प्रपंचाचं जर चिंतन केलं आणि का नलगे माईक माईक या शब्दाचा अर्थ आहे जसं दिसतंय तसं नसले याचा अर्थ माईक आहे. ते मुळात तसं नाहीच पण भाषवान आहे.
हा प्रपंच झालाच नाही मुळात. मी हे तो मिथ्या करता. प्रपंच झालाच नाही, न झाला प्रपंच. आहे परब्रह्म अहम सोहम ब्रह्म आकळले. हा प्रपंच नाहीच, आणि जर असला तर तो भासमान आहे. तीन सत्ता आहे, पारमार्थिक सत्ता, प्रातिभाषिक सत्ता. तीन सत्तेचं वर्णन केलं, आणि व्यावहारिक सत्ता. तुम्ही आम्ही सध्या व्यावहारिक सत्तेत आहोत. सत्ता तीन मानलेले आहेत. शास्त्रकारांनी चिंतन अतिशय महत्वाचं केलं. माईक पदार्थ ते माझे अर्थ नको देवा. देवा समान पाय नव्हायस तू. काय शब्दात तू म्हणायचे. समजन्य दृष्टी विटेवरी साजरी, त्या भगवंताची दृष्टी समान आहे. हा प्रपंच दुःखरूप आहे, त्याच्यावर चिंतन सांगतो. उन्हाळ्याचे दिवस, शाळा संपली आणि गुरुजींनी सहल काढली मुलांची. 7वी 8वी 9वी 10वीची मुलं सहल. कुठं सहल निघाली? आपल्या कोल्हापूरला, पुढं तिकडे विदर्भामध्ये गजानन महाराजाला, अशा या महाराष्ट्रामध्ये औंढ्या नागनाथला, संपूर्ण महाराष्ट्र सहल निघाली. आणि सहल निघाल्यावर एका मंदिरामध्ये गाडी थांबली. दुपारची वेळ होती, जेवणाची वेळ. गाडी थांबली. मंदिर आहे गणपतीचं मंदिर. आता मुलांना सांगितलंय सर्वांनी शांत बसा. आता मुलं कुठं शांत बसतात का? शांत बसत त्यांना मुलं म्हणतात, ए मुलांना बसा शांत. गणपतीच्या मंदिरात मुलं बसवले. एक मुलगा त्यातला उठला, त्याने गणपतीचं दर्शन केलं, गणपती बाप्पाला पाहिलं. काय गणपती बाप्पाची सोंड आहे वा, काय गणपती बाप्पाचे डोळे आहे, काय गणपती बाप्पाचे हात आहेत, आणि काय गणपतीची बेबी आहे. एकाने काय केलं, त्या बेबीमध्ये घातलं बोट. आता बोट घातल्यावर त्याच्यामध्ये होता विंचू. विंचू लहान असो का मोठा असो, ठणका बरोबरच आहे. त्याने बोट घातल्याबरोबर आतून त्याला ठणका बसला. विंचू त्याला चावल्याबरोबर त्याची आग झाली, पण त्याला मागं पाहिलं. अजून आपले मित्र आहेत, त्यांनी सांगितलं मी आग होते. म्हणलं बापरे मुलांनो इकडे या. अरे म्हणले गणपती बाप्पाची बेबी बघा किती गार आहे, आणि उन्हाळा येताच. पहिल्याने बोट घातलं, सांगितलं बोट घालून बघ किती गार आहे. त्यांनी बोट घातलं, त्यालाही ठणका बसला. म्हणलं गप, अजून नंबर आहे मागचे. तिसऱ्याला सांगितलं इकडे, अरे वेळा गणपतीच्या बेबीमध्ये बोट घालून बघ कसं गार लागते. त्यालाही बोट घातलं, त्यालाही ठणका बसला. म्हणलं गप, अजून आहे. प्रपंचामध्ये आपण म्हणतो अगं, काय म्हणतो आपल्या बायकोला? अगं, अगं नाही आग. हे प्रपंचाचं वर्णन आहे. तेथे माझे अर्थ तो परमात्मा समचरण दृष्टी, त्याची दृष्टी समाय विटेवरी साजिरी, तेथे माझे हरी. वृत्तीचा विषय आहे. वृत्ती सहित मजला पवी, माझे मन चरण ठेवी. निवृत्ती पदोपदी गोवी, तो गोस्वामी दिनोतरण. सज्जनो, चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान. राहो समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, त्याचा अन्वय तो परमात्मा समान चरणानं उभा आहे. ऐका तुम्ही, समान भगवान परमात्मा समान उभा आहे. त्याचं वर्णन सांगतो तुम्हाला, चिंतन सांगतो. पंढरपूरची वारी आली आणि आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत शेकुज पांडुरंग. भगवान परमात्मा कसं समान चरणानं उभा आहे का, त्या परमेश्वराचं वर्णन असं आहे. समचरण दृष्टी, त्याची दृष्टी समाय. याचा अर्थ तुम्ही कसंही या, कोणीही या. पुंडलिकी दिला बरं करून
उतरे काशे लावणे कुंडलिके दिलावर कुंडलिके दिलावर करुणा करे विठ्ठले. म्हणून समचरण त्याची दृष्टी समान आहे. समचरण वृत्ती राहो त्या ठिकाणी म्हणजे वृत्ती राहो असा तो परमात्मा समान म्हणजे व्यापक आहे, उदार आहे तो. दृष्टांत सांगतो. पंढरपूरची वारी आली. आता वारी आली, वारकरी कोणाला म्हणतात? काया वाचा मने जीवे सर्वस्व उदार आणि बाप रखमादीवर विठ्ठलाचा वारी कर. वारी करा म्हणून शब्द बरं का, म्हणून वारी शब्द झाला. म्हणून होय होय वारकरी शब्द आहे कशा वारी वारी कर म्हणून शब्द आहे. वारी या शब्दाचा अर्थ वारी ते वारी जन्म मरणार ते निवारी. जे जन्म मरण निवारण करणार आहे त्याचे नाव आहे वारी. म्हणून होय होय वारकरी. म्हणजे शरीर ज्याने देवाला अर्पण केलं. आता शरीर कोणा अर्पण केलं? दशरथ राजाने शरीर अर्पण केलं. ऐका, चिंतन महत्वाचं आहे. काया म्हणजे शरीर. तुका म्हणे बळी राजाने जीव अर्पण केला, शरीर नाही. ऐका, शरीर कोणा अर्पण केलं देवासाठी? जेव्हा राम वनवासाला निघतात ना, जेव्हा सुमंत प्रधान घेऊन जातो रामाला, दशरथ राजा कैकेयीच्या महालात जातात. कैकेयी, तू मला 2 वचन दिले होते, मी तुला मी देणार आहे. 1 वर्षानं माझ्या भरताला राज्य आणि दुसरं वचन रामाला वनवास. भरताला राज्य देतो पण माझ्या रामाला वनवास तू देऊ नको. तैसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा आराम की भ्रांता शिकावून विषयावरी. कैकेयी, तू किती पापी आहेस. मला कळलं नाही स्त्रीच्या अधीन झालेला काय होईल. मी तुझ्या आसक्त झालो. कैकेयी लहान बायको दशरथ राजाची. पण जेव्हा रामाला कळलं, प्रभू रामचंद्राला कळलं की मला वनवास आहे, राम प्रभू आणि लक्ष्मणजी जातात. राम प्रभू आईला नमस्कार करतात. कैकेयीला, माते सांग काय वचन, कुठलं वचन आहे बाळा? एक वचन असं आहे माझं, मी 2 वर मागितले होते, राजाने मला दिले होते वचन 2. ही वेळ आता आली मागण्याची. काय मागितलं सांगा? 1 वर असा मागितला की भरताला राज्य, ठीक आहे. दुसरा वर, तुला 14 वर्षाचा वनवास. राम प्रभूने एका मिनिटात
दुसऱ्या दिवशी राज्याचा अभिषेक होणार. सगळे तीर्थ सगळ्या नद्यांचे तीर्थ वशिष्ठाने गोळा केले होते. रात्रीचा प्रसंग आहे. उद्या राम अभिषेक होणार. अयोध्या नगरी दुमदुमून गेलेली आहे. पण जेव्हा रात्रीला कळलं राम तुला वनवास आहे, राम प्रभूने तेव्हाच आपले अंगावरचे कपडे काढले, वलखले धारण केली आणि राम जेव्हा निघाले, सीता माता म्हणली मी पतिव्रता आहे. जिथं माझा राम आहे तू काय म्हणे पतिव्रता? तिची देवावरी सत्ता पतिव्रता नेणे अनेकांची स्तुती सर्व भावे पती ध्यानी. पतिव्रता कोणाला म्हणतात? आपला पती आंधळा असो, आपला पती पांगळा असो, आपला पती कसाही असो, तो पती आहे. हो, पण पतिव्रता आहे. सांगितलं तुम्ही ज्या अर्थी जाता त्या अर्थी मी सुद्धा येतोय. आणि लक्ष्मण म्हणला देवा तुम्ही जर वनवासाला जाता मी काय करू? मी सुद्धा माझा जन्म तुमच्यासाठीच आहे. तिघं जेव्हा निघाले दशरथ राजाला कळलं राम माझा गेला म्हणल्यावर याचं काय काम आहे? जिथं रामच नाही दशरथ राजाने प्राण सोडला. काया म्हणजे शरीर. अजून शरीर कोण सोडलं रामासाठी? बघा ज्यावेळेला परमात्मा वनवासात जातात, पंचवटीमध्ये जातात आणि जानकी माता रावणाने पळून गेलेली आहे. रामायणाचं चिंतन करा. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम जय जय. वारकरी कोणाला म्हणतात? काय म्हणजे शरीर त्याने अर्पण केलं देवासाठी. जटायूचं वर्णन, जटायू पक्षी आहे बघा. पक्षानं सुद्धा भगवंताचं चिंतन केलं आहे का? ज्या वेळेला जानकी माता रावणानं पळून नेलं तेव्हा हात आली, हे लक्ष्मणा, हे रामप्रभू मला धावा, मला राक्षस पळून नेत आहे, कपटानं पळून नेत आहे. तेव्हा पंचवटीमध्ये जटायू नावाचा पक्षी होता. त्याने ऐकलं कोणतरी स्त्री आहे. पाहिलं प्रत्यक्ष जगज्जननी जानकी अतिशय प्रिय करुणा निधानकी. पाहिलं की जानकी माता. सांगितलंय रावणा थांब, माझ्याशी युद्ध कर मग पळून ने. पुष्पक विमान थांबवलं आणि जटायू आणि रावणाचं युद्ध चालू झालं. पक्षी आहे महाराज तो. राम बघताय आणि युद्ध घनघोर चालू झालं. जटायू पक्षानं रावणाला मानेसात जर्जर केलं. एवढा रावण शक्ती झाली पण माझ्या जटायू पक्षानं त्याला जर्जर केला. रावणाला समजलं काही खरं नाही. सांगितले जटायू खरं सांग तुझं मरण कशात आहे? आता संत हे कधी खोटे बोलत नाही, सत्यच बोलतात. कारण की त्यांनी सत्याचा आश्रय केलेला आहे. म्हणून सत्यम परम धीमहि आम्ही त्या सत्याचं ध्यान करतो. सत्यमेव जयते. याच्याचं ब्रीदवाक्य काय? सत्य साच खरे नाम विठोबाचे, सत्य तू विठ्ठला. म्हणून तुम्ही सांग तुझं मरण कशात आहे? सांगितलं तुला रामाची शपथ आहे. कोणाची शपथ आहे? रामाची. रामाची शपथ म्हणल्यावर जटायूने सांगितलं हे रावणा माझं मरण कशात आहे? पंखात आहे. सांगितलं तू सांग तुझं मरण कशात आहे? आता तो रावणच आहे मुळात, तो दुष्ट दुर्जन आहे. त्याने खोटं सांगितलं माझं मरण अंगठ्यात आहे म्हणले. अंगठ्यात आहे म्हणल्यावर जटायूने जो उड्डाण केलं, रावणाचा अंगठा फोडला. अंगठा फोडल्याबरोबर त्याचे दोन्ही पंख रावणाच्या हातात आले आणि रावणाने उपटले, फेकून दिले. पक्षी रक्तभंबाळ झाला. जानकीला घेऊन गेला रावण. तेव्हा जटायू पक्षी वाट बघत बसला रामप्रभूची. ते माझे हरी वृत्ती राहो समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. ते माझे हरी वृत्ती
निवृत्ती रामाची वाट बघितली आणि रामप्रभू त्याच वाटेनं आले. आवाज आला, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, राम लक्ष्मणजी सीतेचा शोक करत आले आणि तेवढ्यात आवाज ऐकला, श्रीराम जय राम जय जय राम. कोण सांगितलं? लक्ष्मणजी, कोण इकडे माझं नामस्मरण करतोय, कोण माझं राम घेतोय? पाहिलं तर रक्तबंबामध्ये पडलेला जटायू आहे. प्रभू, मी सांगतो तुम्हाला सीतेचा शोध. सीता रावणानं पळून नेली, मी त्याला अडवला, मी त्याच्याशी युद्ध केलं, पण त्याने कपटाने माझा घात केला. शपथ घातली की तुझं मरण सांग कशात आहे. कारण की संतांना देव जीवापेक्षा आवडतो. तुझी नवाही नगा देवराया, देवराया बहु आवडशी जीवापासून, बहु आवडशी जीवापासून. कानडिया विठोबा कानडिया, कानडिया कानडिया बहु आवडशी जीवापासून. प्रभू रामचंद्राने महाराज आंघोळ घातली, जटायूला स्नान घातलं, सांगितलं जटायू तू राम कार्यासाठी तुझं शरीर अर्पण केलं, काय पाहिजे बोल. काही नको देवा, आज तुमच्यासारखं मरणाच्या वेळेला तुमचं दर्शन होतंय, हाच मला मोक्ष आहे. अशी वेळ पुन्हा येणार नाही आणि मला निर्धामाला जाऊ द्या. प्रभूने जटायूला मांडीवर घेतलं आणि भगवंताला पाहत पाहत जनी दृष्टीला पांडुरंगा देवा, तुझं मुख पाहून, प्रभू रामा तुझं मुख पाहून माझं अनंत जन्मीचं दुःख विसरून गेलं. मला एकच इच्छा आहे, तुला बघत बघत माझा प्राण जावो. नाही, जटायूनं देवाच्या मांडीवर प्राण सोडला. बघा, हे देवा दशरथ राजाने जे पुण्य केलं बापाने, जे दशरथ राजाला भाग्य लागलं नाही, ते भाग्य माझ्या जटायूला लागलं. देवाने पाणी पाजलं आणि जटायू मरण पावला. स्वतः देवाने अग्निसंस्कार केला जटायूचा, अग्निसंस्कार देवाने केला. कारण काया काय शब्दावर बोलतो मी. आता वाणी कोण देवाला अर्पण केली? द्रौपदीनं वाणी अर्पण केली. कधी द्रौपदीने हाक करू दे, देव समोर आहे,
वाचा काया वाचा जीवे जीव कोणावर पण केला काया वाचा मने मन हे अर्जुनावर अर्पण केलं होतं मन तू म्हणे मीच करी माझ्या भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मज एकाते का आपण केलं तू समचरण आहेस म्हणून देवा समचरण दृष्टी विटेवरी साजरी ते माझे हरी हे हरी वृत्तीराव अनेक लगे माईक पदार्थ ते माझे अर्थ नको दृष्टांत सांगतात ब्रह्मांडिक पदे दुःखाची ब्रह्मांडिक पद आहे पण दुःख आहे त्याला जन्म आणि मरण आहे त्या जन्म मरणाच्या चक्रातून सुटलेलं नाही दुःखाची शिराणी ते दुष्चित्त जरी जडू देशी आणि शेवटच्या चरणात तुकोबारा बोलतात तुका
विटेवरी साजिरी ते माझी हरी वृत्ती राहो, त्या ठिकाणी माझी वृत्ती राहो. आणिक नरके माईक पदार्थ तेथे माझे आर्त नको देवा देवा. तुझी जी दृष्टी आहे, तुझे जे चरण आहे ते समय, तू कोणी जरी आलं तरी त्यांना मोक्ष देतो. म्हणून अनेक नरके माईक पदार्थ तेथे माझे आर्त नको देवा. काय तुकोबाराची भाषा आहे. देवाजवळ प्रार्थना करतात, भगवंताचं वर्णन करतात. तो परमात्मा अतिशय सुंदर आहे. म्हणून शेवटच्या चरणात सांगतात तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म ते नाशिवंत आहे. तो परमात्मा अविनाश आहे, अविनाश करी आपुली ऐसे लावी मनापिशे. म्हणून द्वैताची झाडली गुरु विन ज्ञान तया कैसे कीर्तन. चिंतन आहे कसं जणो हसवणं म्हणजे कीर्तन नाहीये. नाही आपुली आपण चक्र आहे. हे जन्म मरण आहे. हे जन्म मरणातीत अवस्था करण्यासाठी भगवान समचरण दृष्टी विटेवरी साजिरी ते माझे हरी वृत्ती राहो. हे वृत्ती तुझ्या चरणाजवळ राहू दे, कारण की तू समान आहेस. कोणी जरी आलं, संत कानोपात्रा बघा, पंढरीची वारी आली मगाशी सांगत होतो मी, आणि वारी मंगळवेढ्यामध्ये आली. मंगळवेढा ही संत भूमी आहे. संत दामाजी पंत, चोखोबाराया आणि माझे कानोपात्रा माझ्या मंगळवेढ्याची. जसं आपल्या गावात बिरदेव भगवान आहेत, पट्टण कोडुली कोणाची हो? देवाची. जाऊ देवा जाऊ देवा चिया गावा, देवा देईल विसावा. देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. जाऊ देवा चिया गावा. म्हणून संत कानोपात्राचं वर्णन आहे. संत कानोपात्रा पंढरपूरची वारी आली, अनेक दिंड्या मंगळवेढ्यावर निघाल्या. कानोपात्रा दिशाला अतिशय सुंदर. तिची आई बघा, आईचा व्यवसाय वाईट कर्म करणारी बाई. त्याला शास्त्रामध्ये कुलटा शब्द आहे. कुलटा म्हणजे अंग विक्रय करणारी बाई. तिच्या पोटी कानोपात्रा जन्माला आली. काय कानोपात्रीचे डोळे, कमळासारखे डोळे, केस तिचे जमिनीला लागलेले, तिच्या नाभीतून सुगंध यायचा, इतकी कानोपात्रा सुंदर. सांगितले बाळा, तू माझा व्यवसाय कर. तिने सांगितलं आई, मी तुझा व्यवसाय कधीच करणार नाही. मला देवाने सुंदर बनवलेला आहे आणि तू लग्न कर. लग्न तर मुळीच करणार नाही, करेल, पण जो माझ्यापेक्षा सुंदर आहे त्याच्याशी लग्न करेल मी. एक बिदरचा बादशाह आहे. त्या बादशाला कळलं की श्यामा नावाची वेश्या, आणि तिनंच सांगितलं मी माझी मुलगी तुम्हाला विकणार आहे. बिदर आहे तिथं कर्नाटकमध्ये बिदर बादशाह. त्या बादशाला मी मुलगी देईल. तिला सांगितलं माझी मुलगी तुम्हाला देईल मी. तिला कळलं बिदरच्या बादशाला मला विकलेला आहे. कानोपात्रा आहे.
हिनं सांगितलं पंढरपूरची वारी आली आणि वारकरी चालले. टाळ मृदंग विणा शंख भिरी वाजतात. उदंड पाहिलो उदंड ऐकिले ओ उदंड वाटिले क्षत्रमे क्षत्रमे ऐशी चंद्र भागा ऐशी ऐशी चंद्र भागा ऐशी चंद्र भागा उदंड वाटिले उदंड भगवंताची कीर्ती ऐकली. यश श्री औदार्य ज्ञान ऐश्वर्य तिनं पाहिलं. पंढरपूरला जो या देवाचा आहे देव आणि बळीया माझा पंढरनाथ. संत दिंडी निघाली. तिला वाटलं नाहीतरी मला आईनं विकलेला आहे. एकदा देवाला पंढरपूरला जाऊन बघावं. आली चंद्रभागेमध्ये. चंद्रभागे स्नान तुका मागे ह्याची दाण. चंद्रभागेमध्ये आंघोळ केली. पुढे आली. महाद्वारामध्ये आली. चोखोबाराचं दर्शन केलं. त्यानंतर चोख व्हावं लागतंय. आधी धुवायला ते मडा आहे त्याला धुवावं लागते. धुवून जमत नाही त्याला चोख ठेवावं लागते. आणि चोख झाल्यानंतर मग नाम मग दीक्षा देतात गुरु. पवित्र झाल्यावर दीक्षा. चोख मग चोखोबाचं दर्शन आणि पुढे जाणार. बिदरच्या बादशाच्या त्या पोलिसांनी त्या सुरक्षकाने पकडलं तिला. सांगितलं कानोपात्रे तू पळून आली. तुला बादशाने बोलवलं. तिने विनंती केली की तुम्ही त्यांचे सेवक आहात. मी सुद्धा सेवक आहे. पण मला ज्याचं वर्णन पांडुरंगाचं ऐकलं जो देवाचा देव आहे फक्त मला त्याचं एक वेळ दर्शन करू द्या. एकाच वेळ याच्यासाठी केला. एक वेळ फक्त देवाला पाहू द्या. ते बिचारे चांगले होते सेवेकरी. चोपदार चांगले होते. ठीक आहे जा देवाला. आणि देवाला गेली. नको देवराया अंत आता प्राण सर्वता जाऊ पाहे. नको देव हरणीचे पाळस व्याघ्र धरिये कैसे मजला की जाल देवा. जगी कोणी नाही त्रिभुवनी धावे वो चरणी विठामाई. नको देवरा अंत आता प्राणा सर्वता जाऊ पाहे. नको देवरा मोकलोण्यास झाले उदास. ठिकाणो पात्रीस हृदयात. नको देवरा भगवंताच्या रावळात गेली. कानोपात्रा देवाला पाहिलं. काय परमात्मा दिसला. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती. रत्न किळफाकती प्रभा. अगणित लावण्य तेज पुंजाळले. नवनवे ते त्याची शोभा. कानडा हो विठ्ठलू. आणि कानोपात्रेनं समचरण दृष्टी विटेवरी साजरी. ते माझे हरिभृत्य देह समर्पित केला. म्हणून तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म. जे जे कर्म धर्म नाशिवंत. ज्या योगी पुरुषांनी या बालकडी संपदाचा पाय रचला ते योगी राजाचं भजन करा. धनेश्वर
विठ्ठल गुरुदेवाच्या चरणी आणि विशेष म्हणजे मोहिनीचा अवतार तुम्हाला माहीत आहे. ज्यावेळेला अमृत निघालं, अमृत दानवाच्या हाती होतं, ते देवाने मोहिनीचं रूप घेतलं, अमृत घेतलं आणि देवांना त्यांनी वाटलं नामामृत गोळी वैष्णवा राधली आणि योगिया साधली. आवाज कमी करा, बरोबर करा, माझाच आवाज कमी झाला. म्हणून किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन सिद्धी गेले ते तर माझे जे बोलले बाईक म्हणून भगवान विठ्ठल गुरुदेवाच्या चरणी झालेली सेवा आहे. तुम्हा भाविक मायबाबाच्या चरणी आमचे हरिभक्त परायण बाळाई महाराज आहेत, आमचे डॉक्टर साहेब आहेत, आमची दिदी आहे, खूप सुंदर आवाज आहे यांचा. हा दिवाळी दिदी माहीत आहे. हा आणि दुसरं नाव काय? संमती आहे ना, संमती, चांगली मती चांगली बुद्धी. अशा प्रकारे खूप मोठं वैभव आहे आपल्या गावचं. सजनोषा कुडी कन्या पुत्र, पहिला कन्या शब्द आहे, होतीचे सात्विक तयाच हारिक. भगवान विठ्ठल भगवंतापर्यंत याचा आवाज पोचतोय. मग सगळे या ठिकाणी वारकरी भक्त मंडळ आहेत, सर्वांच्या चरणी मी सेवा समर्पित करून या ठिकाणी सेवेला पूर्णविराम देतो. भगवंताचा आशीर्वाद अखंड आपल्या पाठीशी राहो ही मी त्या भगवंताच्या इथे प्रार्थना करून सेवेला पूर्ण करा. जय विठ्ठल. कीर्तन सेवा हरिभक्त परायण बाबूलाल गोडसे महाराज फार दूरून आले, ते बुलढाण्याहून आलेत. रेल्वेनं प्रवास करून येऊन एवढा दूरचा प्रवास करून देखील अतिशय उत्साहाने आणि आनंदाने महाराजांनी तुकाराम महाराजांच्या गाथेतील पहिल्या जो अभंग आहे तर त्या अभंगाचं अतिशय सोप्या सरळ भाषेमध्ये आपल्याला समजत उमजत पचल अशा भाषेमध्ये आपल्याला महाराजांनी कीर्तनाची सेवा केली. त्याबद्दल देवस्थान कमिटीच्या वतीनं त्यांचं पुन्हा पुन्हा आभार अभिनंदन. आणि या कीर्तनाच्या सेवेमध्ये बाहेर आलेले आपले काका महाराज, त्यांचे सहकारी रेदासिंह महाराज, त्यानंतर आपल्या सर्वांची लाडकी आपल्या गावचं वैभव सन्मती दिली आणि रोहिणी यांचे या ठिकाणी स्वागत आहे. प्रकाश मोह बदलकडे सर्व गायक मंडळी, वादक मंडळी, आपल्या भागचं भूषण प्रतीक महाराज, अनुप महाराज या सर्वांचं देवस्थान कमिटीच्या वतीनं पुन्हा पुन्हा स्वागत अभिनंदन. अशीच सर्वांच्या हातून सेवा करत राहू. आजची आता कीर्तनानंतर प्रकाश भदरगडे आणि त्यांचे सहकारी यांचा या ठिकाणी भजनाची सेवा या ठिकाणी होणार आहे. यानंतर प्रसादाची सोय आहे. सर्वांनी उपवासाचा प्रसाद घ्यावा. नेहमीप्रमाणे काकराती प्रवचन कीर्तन सेवा आहेतच. उद्याची प्रवचन सेवा आपल्याच भागातील नवीन प्रवचनकार मारुती महाराज चव्हाण आलारवाडी यांची या ठिकाणी प्रवचन सेवा उद्या आपल्याला लाभ होणार आहे. त्यानंतर अनंत महाराज कुंभार बुधगाव सांगली यांची या ठिकाणी उद्या कीर्तन सेवा होणार आहे. तरी सर्व प्रवचन कीर्तन हरिपाठ
काकड आरती या सेवेचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा अशी देवस्थान कमिटीच्या वतीनं विनंती. उद्या पहाटे ठीक 4 वाजता त्या ठिकाणी काकड आरती होणार आहे. तरी सर्व माता बंधू भगिनींना विनंती, आपण सर्वांनी हजर राहावं आणि ज्या महिला काकड आरतीला उपस्थित असतील त्यांना महाराजांच्या हस्ते उद्याचे जे कीर्तनकार आहेत त्यांच्या हस्ते लकी ड्रॉ काढलं जाईल आणि देवी भागीरथीची साडी त्यांना एक सन्मानपूर्वक उद्या कीर्तनामध्ये देण्यात येईल. याची सर्वांनी नोंद घ्या. धन्यवाद. रामकृष्ण आहे. तुम्हाला माहिती सांगायची फक्त एवढीच आहे मला की विष्णूचे अवतार हे 10 अवतार विष्णूने घेतले. पहिला युग कुठलं? पृथ्वीयुग. पृथ्वीयुगात कुठला अवतार? मत्स्य, कूर्म, वराह आणि वामन 3 अवतार. त्याच्यानंतर अवतार कुठले? त्रेती, वामन, परशुराम, तिसरा श्रीराम, सीतापती. हे 7 अवतार झाले. ऐसे हे अवतार 7 मगतो द्वापारचा 8वा. हे कृष्ण. कृष्ण हा द्वापारचा 8वा अवतार आहे. 9वी माझी बौद्ध. बौद्ध म्हणजे कोण? विठ्ठल बिन बोलणारा. बौद्ध म्हणजे आता ते बोललं नाही. 9वी माझी बौद्ध. कलंकी पुढे 10वा अवतार जे आहे तो कलंकी अवतार. जे आजपर्यंत जे घडलं नाही ते पुढे घडणार असा अवतार कलंकीचा आहे. झाले समाधान तुमचे